आपण आज तिसरा चॅप्टर जो आहे परचेस प्रोसिजर तो सुरू करतोय. परचेस प्रोसिजर म्हणजे काय? तर कुठल्याही बिझनेससाठी किंवा आपण कोणती इंडस्ट्री म्हणू किंवा फॅक्टरी म्हणू किंवा कंपनी म्हणू, तर तिच्यामध्ये जे प्रोडक्शन करायचं असतं, उत्पादन करायचं असतं मालाचं, तर त्या उत्पादनासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो, तो असतो मटेरियल. मटेरियल म्हणजे कच्चा माल. तर कच्च्या मालाची खरेदी करावी लागते. मग ही खरेदी करण्याची जी पद्धत आहे किंवा प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेचा अभ्यास या चॅप्टरमध्ये केलेला आहे. ते तिसरं चॅप्टर आहे, ते आहे परचेस प्रोसिजरचं. या परचेस प्रोसिजरमध्ये मटेरियल म्हणजे काय, त्यानंतर मटेरियल कंट्रोल म्हणजे काय, म्हणजे कच्च्या मालावर नियंत्रण ठेवायचं म्हणजे काय करायचं, त्याची गरज काय आहे, नीड, किंवा त्याचा उद्देश काय आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल कंट्रोल, हे आपण शिकणार आहोत. त्याचप्रमाणे फंक्शन ऑफ परचेस डिपार्टमेंट. तर जर समजा छोटी इंडस्ट्री असेल तर तिथे परचेस डिपार्टमेंट आणि स्टोअर डिपार्टमेंट एकत्र असतं. म्हणजे ज्यांच्याकडे परचेस डिपार्टमेंट असेल खरेदीचं, तेच स्टोअर पण सांभाळतात, म्हणजे जिथे आपण कच्चा माल साठवून ठेवतो ते डिपार्टमेंट, स्टोअर डिपार्टमेंट आणि परचेस डिपार्टमेंट हे एकत्र असतं. परंतु जर मोठी इंडस्ट्री असेल तर त्या ठिकाणी जो कच्चा माल साठवला जातो तो आणि परचेसचं जे डिपार्टमेंट असतं, हे दोन्ही डिपार्टमेंट सेपरेट असतात. तर परचेस डिपार्टमेंटचे जे फंक्शन्स आहेत, म्हणजे त्यांची काय कार्य आहेत, ती कार्य देखील आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. त्यानंतर स्टेप्स इन्व्हॉल्व इन परचेस प्रोसिजर, म्हणजे ज्या खरेदीची प्रक्रियेच्या पायऱ्या आहेत किंवा टप्पे आहेत, ते टप्पे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आणि त्यानंतर लास्टला जे परचेस डॉक्युमेंटेशन आहे, म्हणजे परचेस करण्यासाठी, कुठलाही माल खरेदी करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, ते कागदपत्र सर्व आपण परचेस डॉक्युमेंटेशन मध्ये पाहणार आहोत. त्या परचेस डॉक्युमेंट्सचे फॉर्मॅट ते पण आपण यामध्ये पाहणार आहोत. मग समजा ऑर्डर दिलेली असेल तुम्ही, तर ऑर्डरचा फॉर्मॅट कसा असतो, त्यानंतर मालाची इन्क्वायरी केलेली असेल तर त्याचा फॉर्मॅट कसा असतो, किंवा आपण ज्या वेळेला खरेदीला सुरुवात करतो त्यापूर्वी प्रत्येक डिपार्टमेंट कडनं त्यांची रिक्विजिशन मागितली जाते. म्हणजे त्यांना कोणत्या कोणत्या मालाची गरज आहे, तर ती गरज त्यांच्या एका नोटवर मागितली जाते. तर त्याला परचेस रिक्विजिशन असं म्हणतात. तर त्या परचेस रिक्विजिशनचा सुद्धा जो फॉर्मॅट आहे तो आपण त्यामध्ये पाहणार आहोत. परचेस डॉक्युमेंटेशनवर तुम्हाला एक प्रॅक्टिकल देखील आहे परचेस डॉक्युमेंटेशनचं, तर ते प्रॅक्टिकल देखील आपण पाहणार आहोत. तर परचेस प्रोसिजर यामध्ये ज्या वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये नीड, ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर फंक्शन ऑफ परचेस डिपार्टमेंट, त्यानंतर स्टेप्स इन्व्हॉल्व इन परचेस प्रोसिजर, त्यानंतर परचेस डॉक्युमेंटेशन, असे बेसिकली 3 पॉइंट जे आहेत ते आपण यामध्ये पाहत आहोत. तर आपण या चॅप्टरला सुरुवात करतोय. परचेस प्रोसिजर. व्हॉट इज परचेस प्रोसिजर? परचेस प्रोसिजर म्हणजे खरेदीची प्रक्रिया. खरेदीची प्रक्रिया करत असताना सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो मटेरियल कंट्रोल, मालावर नियंत्रण ठेवणे. मटेरियल कंट्रोल इज अ सिस्टम that assure the continuous availability of all type of material in right qualities and of require guarantees but without blocking excessive investment in raw material. म्हणजे काय, मटेरियल कंट्रोल ही एक सिस्टीम आहे, ही एक पद्धत आहे. कशाची? तर मटेरियल हे कंटिन्युअस अवेलेबल असलं पाहिजे, म्हणजे सतत मालाचा पुरवठा झाला पाहिजे, सर्व प्रकारच्या मालाचा, इन राईट क्वालिटीज, योग्य गुणवत्ता असली पाहिजे. त्यानंतर आपल्याला ज्या क्वांटिटीत आवश्यक आहे त्या क्वांटिटीत असलं पाहिजे, पण विदाउट ब्लॉकिंग एक्सेसिव्ह इन्व्हेस्टमेंट इन रॉ मटेरियल. पण कोणत्याही प्रकारे आपले पैसे इन्व्हेस्ट जास्त झाले नाही पाहिजे, म्हणजे एक्सेस इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये झाली नाही पाहिजे. मी तुम्हाला ज्या वेळेला या अगोदरचं टॉपिक शिकवलं होतं एलिमेंट ऑफ कॉस्ट, त्यावेळेला सांगितलं होतं की मटेरियल मध्ये जी गुंतवणूक असते किंवा मटेरियलचं जे प्रमाण असतं आपल्या एकूण कॉस्ट मध्ये, ते 50 ते 70% असतं. म्हणजे आपण जर समजा 10,000 रुपये एखाद्या वस्तूसाठी बनवण्यासाठी खर्च करत असू,
तर त्यातले 5 ते 7,000 रुपये हे मटेरियलवर खर्च होत असतात. म्हणजे मटेरियल हा सगळ्यात मोठा घटक आहे आणि त्यामध्ये जर एक्सेस इन्व्हेस्टमेंट झाली तर आपलं कॅपिटल ब्लॉक होतं. म्हणजे काय, गुंतून राहतं भांडवल त्यामध्ये आणि इतर ठिकाणी जिथे खेळतं भांडवल लागतं तिथे भांडवल आपल्याला कमी पडतं. म्हणून विदाउट ब्लॉकिंग एक्सेसिव्ह इन्व्हेस्टमेंट इन रॉ मटेरियल, इन्व्हेस्टमेंट जास्त करायची नाहीये त्यामध्ये. म्हणून मटेरियल कंट्रोल इज अ सिस्टीम दॅट अश्युअर कंटिन्युअसली अवेलेबिलिटी ऑफ ऑल टाइप ऑफ मटेरियल इन राईट qualities and of require guarantees but without blocking excessive investment in raw material. मटेरियल कंट्रोलची डेफिनेशन ICMA ने दिलेली आहे, ICMA लंडनने. अकॉर्डिंग टू ICMA लंडन, material control defined as a systematic control and regulation over purchasing, storing and conduction of material so as to maintain smooth flow of production without capital blocking. जे वरती सांगितलं तेच आहे की एक सिस्टमॅटिक कंट्रोल आहे परचेस वरचा आणि स्टोअर वरचा आणि विदाउट कॅपिटल ब्लॉकिंग, म्हणजे त्यामध्ये जास्तीत जास्त कॅपिटल ब्लॉक नाही झालं पाहिजे. या पद्धतीने मटेरियलवर कंट्रोल ठेवायचा आणि त्याचा फ्लो किंवा अवेलेबिलिटी पण असली पाहिजे. आता आपण पाहणार आहोत नीड किंवा ऑब्जेक्टिव्ह. प्रश्न दोन्ही पद्धतीने विचारला जातो, गरज विचारतील किंवा उद्देश विचारतील. नीड और ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल कंट्रोल. त्याचा फर्स्ट पॉइंट आहे इन्फॉर्मेशन अबाउट मटेरियल. का बरं गरज आहे किंवा काय उद्देश आहे मटेरियल कंट्रोलचा? तर पहिला उद्देश आहे इन्फॉर्मेशन अबाउट मटेरियल, मटेरियल बाबत माहिती ठेवण्यासाठी. Not only that material should be available when required, but there should be also a system to give complete and up-to-date accounting information about availability of material. आपल्याकडे जो कच्चा माल असेल आवश्यक त्याबद्दल पूर्णपणे माहिती असली पाहिजे आणि ती अप टू डेट असली पाहिजे. म्हणजे समजा जुनी माहिती असून चालणार नाही. जेव्हा आपल्याला खरेदी करायची आहे त्या खरेदी करण्याच्या तारखेपर्यंतची लेटेस्ट माहिती मटेरियलची असली पाहिजे. हा पहिला उद्देश आहे किंवा ही पहिली गरज आहे मटेरियल कंट्रोलची. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे मिनिमम वेस्टेज, कमीत कमी वाया गेलं पाहिजे मटेरियल. In order to minimize loss of material, proper storage condition must be provided to different type of material. For example, material loss due to it evaporation etc. म्हणजे जे मटेरियल असेल त्याच्या टाईप नुसार, ते कशा टाईपचं आहे त्याच्यानुसार त्याचं जे स्टोरेज आहे त्याची कंडिशन प्रॉपर असली पाहिजे. म्हणजे काही मटेरियल असं असतं की ते वातावरणाशी त्याचा संपर्क आला, हवेशी संपर्क आला तर त्याचं इव्हॅपोरेशन होतं, म्हणजे बाष्पीभवन होतं. किंवा काही मटेरियल असं आहे की तुम्ही जर ते बाहेर ठेवलं तर ते गंजून जातं. केमिकल वगैरे जर असतील तर त्याच्यासाठी सेफ्टी प्लेस लागतो, ते व्यवस्थित राहतील त्याची काळजी घ्यावी लागते. म्हणजे जे मटेरियल असेल त्याच्या टाईप नुसार त्याचं स्टोरेजचा प्लेस असला पाहिजे. तो जर व्यवस्थित असेल तर वेस्टेजचं प्रमाण हे कमीत कमी असतं. मग सेकंड जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे मिनिमम वेस्टेजेस, कमीत कमी वेस्ट झालं पाहिजे मटेरियल. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे प्रॉपर क्वालिटी. मटेरियलची क्वालिटी जी आहे ती प्रॉपर असली पाहिजे. प्रॉपर असली पाहिजे म्हणजे काय, तर फार सुपिरियर पण नको आणि फार इन्फिरियर पण नको. फार सुपिरियर असेल म्हणजे अगदीच उत्कृष्ट दर्जाचं असेल तर त्यासाठी पैसे जास्त मोजावे लागतात. आणि जर समजा आपल्याला खरेदीसाठी मटेरियलवर जर जास्त पैसे द्यावे लागले तर ऑटोमॅटिकली तुमची प्रोडक्शन कॉस्ट वाढते. कारण की मटेरियल मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट 50 ते 70% असते. मग प्रोडक्शन कॉस्ट वाढली, तुमच्या वस्तूची किंमत वाढली तर मार्केटमध्ये ती वस्तू सहजासहजी कोणी खरेदी करत नाही. म्हणून फार सुपिरियर मटेरियलची क्वालिटी नको. त्याचप्रमाणे फार इन्फिरियर पण नको. फार इन्फिरियर पण नको म्हणजे फार निकृष्ट दर्जाची पण नको. कारण जर तुम्ही निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरलं तर त्याचं प्रोसेस करतानाच वेस्टेजचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे क्वालिटी ही प्रॉपर असली पाहिजे, फार सुपिरियर नको आणि फार इन्फिरियर नको. होल पर्चेसिंग मटेरियल क्वालिटी शुड बी नॉट व्हेरी सुपिरियर अँड नॉट व्हेरी इन्फिरियर ऑफ मटेरियल ॲज पर नीड. आणि ते जशी आपल्याला गरज असेल त्या पद्धतीनेच ते घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे इकॉनॉमिक इन पर्चेसिंग. प्रत्येक वेळेला
मटेरियल जर आपण फार महागाचं घेतलं तर ते आपल्याला परवडण्यासारखं नाहीये. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, फार सुपिरियर जर क्वालिटी घेतली तर तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते, ऑटोमॅटिकली वस्तूची किंमत वाढते आणि किंमत वाढल्यानंतर ते मटेरियल, ती वस्तू तुमच्याकडनं जास्तीत जास्त लोक खरेदी करत नाही. म्हणून इकॉनॉमी इन परचेसिंग, तुम्ही परचेस करताना मटेरियलची जी कॉस्ट आहे ती प्राइस ही जशी परवडणारी असेल, ऍज रिझनेबल असेल त्याप्रमाणे ते घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे नो अंडर स्टॉकिंग. अंडर स्टॉकिंग म्हणजे कमी स्टॉक. जर समजा तुम्ही मटेरियल खरेदी केलं, आवश्यकतेपेक्षा ते जर कमी असेल, जास्त गुंतवणूक होऊ नये म्हणून तुम्ही मटेरियल कमी प्रमाणात खरेदी केलं, तर शॉर्ट सप्लाय असल्यामुळे तुमचं काम थांबू शकतं किंवा तुम्हाला इमर्जन्सी परचेस करावं लागतं. मग स्टोरेज जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे, म्हणजे कमी असून चालणार नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढं आवश्यकतेनुसार स्टोरेज असलं पाहिजे. मग त्यासाठी वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं परचेस रिक्विजिशन मागितली जाते. त्यांना जी मटेरियलची गरज आहे ती किती आहे ती मागवली जाते आणि त्याच्यानुसार मटेरियल खरेदी केलं जातं. जर कमी पडलं तर काम थांबतं, किंवा जर तुम्हाला इमर्जन्सी परचेस करायचं असेल तर बघा, आपण विशिष्ट सीझनला एखादी वस्तू घ्यायला गेलो तर आपल्याला ती कमी भावामध्ये मिळते आणि एकदा त्या वस्तूचा सीझन निघून गेला आणि आपण ती वस्तू घ्यायला गेलो तर तिला जास्त पैसे मोजावे लागतात. मग जर समजा आपल्याला इमर्जन्सी परचेस करायचं असेल तर आपण बाजारपेठेचा शोध घेऊ शकत नाही. वेगवेगळ्या जिथे अवेलेबल असेल त्या ठिकाणावरून आपल्याला मटेरियल घ्यावं लागतं, म्हणून आपल्याला जास्त पैसे मोजावे लागते इमर्जन्सी परचेस साठी. त्यासाठी अंडर स्टॉकिंग नाही झालं पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे त्यानंतर पुढचा पॉइंट पाहतोय आपण, नो ओव्हर स्टॉकिंग. ज्याप्रमाणे अंडर स्टॉकिंग नकोय त्याचप्रमाणे ओव्हर स्टॉकिंग पण नकोय. म्हणजे जास्तीत जास्त पैसे पण त्यामध्ये गुंतवायचे नाही, विनाकारण जास्त मटेरियल आपल्याकडे स्टोअर करून ठेवायचं नाही, कारण की आपल्याला मटेरियल साठी जास्त पैसे मोजावे लागतात आणि आपलं कॅपिटल त्यामध्ये ब्लॉक होऊ शकतं. म्हणून नो अंडर स्टॉकिंग अँड नो ओव्हर स्टॉकिंग. कमी पण नको स्टॉक आणि जास्त पण नको. हे झाले परचेस डिपार्टमेंटचे, मटेरियल कंट्रोलचे नीड्स आणि ऑब्जेक्टिव्ह. बघा, नीड्स आणि ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिले मटेरियल कंट्रोलचे. त्यामध्ये फर्स्ट होतं इन्फॉर्मेशन अबाउट मटेरियल, सेकंड होतं मिनिमम वेस्टेजेस, थर्ड होतं प्रॉपर क्वालिटी, त्यानंतर फोर्थ होतं इकॉनॉमिक इन परचेसिंग, फिफ्थ नो अंडर स्टॉकिंग अँड सिक्स्थ नो ओव्हर स्टॉकिंग. आपण अगोदर मटेरियल कंट्रोल, परचेस प्रोसिजर मधला जो पहिला पॉइंट आहे मटेरियल कंट्रोल, मटेरियलवर नियंत्रण ठेवायचं, तर त्याचे पॉइंट्स पाहिले. एकूण पॉइंट्स आपण पाहिलेले आहेत 6. तर ह्या 6 पॉइंट्स मध्ये कुणाला काही अडचण असेल तर आपण ते परचेस डिपार्टमेंटची कार्य, फंक्शन ऑफ परचेस डिपार्टमेंट. बघा, फंक्शन्स ऑफ परचेस डिपार्टमेंट, फर्स्ट कार्य आहे त्यांचं परचेस ऑफ क्वालिटी मटेरियल. उत्कृष्ट दर्जाचं, गुणवत्तापूर्ण असं मटेरियल त्यांनी खरेदी केलं पाहिजे, हे त्यांचं पहिलं कार्य आहे. वाईल परचेसिंग डिपार्टमेंट should be kept in mind that proper quality of material should be purchased. It material is very superior, then the cost of production increase. जर तुमचं मटेरियल फार सुपिरियर क्वालिटीचं असेल तर तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते. म्हणून जे परचेसिंग डिपार्टमेंट आहे त्यांनी त्यांच्या
पर्चेसिंगच्या वेळेला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण प्रॉपर क्वालिटीचं मटेरियल घेतलं पाहिजे, म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे, नॉट व्हेरी सुपिरियर अँड नॉट व्हेरी इन्फिरियर. देन सेकंड फंक्शन आहे परचेस डिपार्टमेंटचं, परचेस ऑफ मटेरियल इन राईट क्वांटिटी. जशी क्वालिटी योग्य असली पाहिजे त्याचप्रमाणे क्वांटिटी पण योग्य असली पाहिजे. हे मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन केलेलं आहे की मटेरियल मधली जी इन्व्हेस्टमेंट असते ती फार मोठी असते टोटल कॉस्टच्या, आणि म्हणून त्यामध्ये कॅपिटल ब्लॉक नाही झालं पाहिजे. म्हणून राईट क्वांटिटीमध्ये मटेरियल खरेदी केलं पाहिजे. ओव्हर स्टॉकिंग पण व्हायला नको आणि अंडर स्टॉकिंग पण व्हायला नको. त्यानंतर तिसरं कार्य आहे परचेस ॲट राईट प्राइस. योग्य किमतीमध्ये माल खरेदी केला पाहिजे. द प्राइस टू बी पेड फॉर परचेस ऑफ मटेरियल मस्ट बी लो बट क्वालिटी मस्ट बी प्रॉपर. किंमत कमी असली पाहिजे परंतु गुणवत्तापूर्ण मटेरियल असलं पाहिजे. दिस विल बी डू फ्रॉम मार्केट कोटेशन अँड कॅल्क्युलेट प्राइस बाय डिफरंट सप्लायज. मग त्यासाठी आपण काय करायचं, तर आपल्याला जे आवश्यक मटेरियल असेल, जो कच्चा माल आपल्याला आवश्यक असेल, त्या कच्च्या मालासाठी जे सप्लायर्स मार्केटमध्ये अवेलेबल असतील, जे पुरवठादार मार्केटमध्ये अवेलेबल असतील, त्यांच्याकडनं कोटेशन मागवायची आणि योग्य गुणवत्तेचं माल आणि कमी किमतीमध्ये कोणी देत असेल, त्याचप्रमाणे आफ्टर सेल सर्व्हिसेस कोणी प्रोव्हाइड करत असतील, म्हणजे मालाचा विमा वगैरे किंवा ट्रान्सपोर्टची जी सर्व्हिस असेल ती ज्या पद्धतीने सप्लायर देत असेल त्यानुसार योग्य सप्लायर निवडला पाहिजे आणि मालाची योग्य किमतीमध्ये खरेदी केली पाहिजे. परचेस ऑफ राईट प्राइस हे तिसरं कार्य आहे परचेस डिपार्टमेंटचं. त्यानंतर चौथं कार्य आहे टाइमली सप्लाय ऑफ मटेरियल. वेळेमध्ये सप्लाय झाला पाहिजे. ज्या वेळेला मटेरियल गरज आहे प्रोडक्शनसाठी त्याच वेळेला ते मटेरियल पोहोचलं पाहिजे. राईट टाइम किंवा योग्य वेळेमध्ये पोहोचलं पाहिजे. मटेरियल जर योग्य वेळेत पोहोचलं नाही तर प्रोडक्शनसाठी डिले होऊ शकतो, उशीर होऊ शकतो किंवा प्रोडक्शन थांबू शकतं. इट शुड बी रिमेंबर दॅट मटेरियल परचेस फॉर पर्टिक्युलर जॉब मस्ट बी अवेलेबल इन राईट टाइम सो दॅट देअर शुड नॉट डिले इन प्रोडक्शन. म्हणजे प्रोडक्शनला उशीर होऊ नये म्हणून वेळेमध्ये मालाचा पुरवठा झाला पाहिजे. हे पुढचं कार्य आहे परचेस डिपार्टमेंटचं. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ परचेस बजेट. आपण कुठलीही वस्तूची खरेदी करण्या अगोदर आपल्याकडे किती पैसे अवेलेबल आहे आणि आपल्याला किती माल खरेदी करायचा आहे त्यानुसार एक बजेट ठरवतो. तसंच कुठल्याही इंडस्ट्रीला, फॅक्टरीला किंवा कंपनीला कच्च्या मालाच्या खरेदी करण्यापूर्वी त्यांच्याकडे असलेली कॅश किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं कॅपिटल आणि गरज असलेलं मटेरियल याच्यावरून एक बजेट ठरवावं लागतं. त्याला परचेस बजेट असं म्हणतात. आता परचेस बजेट जे आहे ते तुम्हाला नंतर डीप मध्ये शिकण्यासाठी आहे. परचेस बजेट तयार करताना सर्व महिन्यांमध्ये सारखाच माल लागत नाही. प्रोडक्शन एखाद 2 महिन्यामध्ये आपल्याला जास्त करावं लागतं, इतर महिन्यामध्ये कमी करावं लागतं, काही महिन्यांमध्ये मीडियम ठेवावं लागतं. तसं प्रोडक्शनचा जो काही सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्स नुसार आपल्याला मालाची खरेदी करावी लागते. मग त्यानुसार परचेसचं एक बजेट ठरवलं जातं आणि त्या बजेटनुसारच माल खरेदी केला जातो. मग त्यासाठी परचेस डिपार्टमेंटचं अकाउंट डिपार्टमेंटशी आणि स्टोअर डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. मग आता अकाउंट डिपार्टमेंटशी कशासाठी, तर आपल्याकडे किती कॅश अवेलेबल आहे त्यासाठी अकाउंट डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. आणि जर मोठी इंडस्ट्री असेल तर परचेस डिपार्टमेंट आणि स्टोअर डिपार्टमेंट हे 2 डिपार्टमेंट सेपरेट असतात. मग त्या दोन्ही डिपार्टमेंटला एकमेकांशी कोऑर्डिनेशन करावं लागतं. आणि जर छोटी इंडस्ट्री असेल तर तिथे परचेस डिपार्टमेंट आणि स्टोअर डिपार्टमेंट एकच असतं. मग त्यावेळेला फक्त त्यांना अकाउंट डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेशन करावं लागतं आणि किती माल खरेदी करायचा आणि किती पैसे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यावरून एक परचेसचं बजेट तयार करावं लागतं. While preparing purchase requisition and specification of material should be taken from various departments for prompt and correct payment of purchase bill. There should be coordination with account and store department. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की खरेदीच्या पूर्वी काय केलं जातं, तर जे वेगवेगळे आपले डिपार्टमेंट असतात जिथे प्रोडक्शन चालू आहे त्यांच्याकडनं मटेरियल रिक्विजिशन घेतलं जातं. त्यांना किती मटेरियल रिक्वायर आहे त्याची एक नोट घेतली जाते
आणि त्यानुसार आपल्याकडे पैसे किती अवेलेबल आहे त्यानुसार पैसे आणि मटेरियल रिक्विजिशन यांचं कोऑर्डिनेशन करून मालाचं बजेट तयार केलं जातं खरेदीचं आणि त्यानंतर खरेदीसाठी जातात परचेस डिपार्टमेंट. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे सिलेक्शन ऑफ सप्लायर. बाजारपेठेमध्ये अनेक पुरवठादार असतात, मग त्यातून आपल्याला कोणता सप्लायर निवडायचा, कोणता पुरवठादार निवडायचा हे कशावरून ठरवायचं, तर अगोदरच्या पॉइंट मध्ये आलं होतं की त्यांच्याकडनं आपण कोटेशन्स मागवतो. कोटेशन्स मागवल्यानंतर त्यामध्ये त्यांचे टर्म ऑफ पेमेंट असते, म्हणजे पैसे कशा पद्धतीने द्यायचे, पूर्ण कॅश द्यायचे की ते आपल्याला काही पिरियड देणार आहे, क्रेडिट पिरियड पैसे देण्यासाठी. तर शक्यतो क्रेडिट पिरियड असतो. मोठा खरेदी असते कंपन्यांची किंवा फॅक्टरीची किंवा इंडस्ट्रीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते आणि ती खरेदी पूर्णपणे कॅशने होत नसते. त्यासाठी ते आपल्याला काही क्रेडिट पिरियड अलाउड करतात. मग तो क्रेडिट पिरियड कसा आहे, त्यानंतर डेट ऑफ डिलिव्हरी, म्हणजे ते कधी माल आपल्याला देणार आहे. आपल्याला जर लगेच पाहिजे असेल आणि एखादा सप्लायर लेट देणार असेल तर आपण तो निवडू शकत नाही. आपल्याला ज्या तारखेला उपलब्ध पाहिजे असेल माल त्या तारखेला जो सप्लायर पुरवणार असेल तो आपण सप्लायर निवडतो. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सप्लायर. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मालाचा विमा असतो. कच्चा माल आपण खरेदी केल्यानंतर तो ज्याच्याकडनं आपण खरेदी करतोय त्याच्यापासून तर आपल्या गोडाऊन पर्यंत येईपर्यंत त्याला प्रवास करावा लागतो आणि ट्रान्झिट मध्ये मालाचे नुकसान होऊ शकते. मग नुकसान होताना समजा ऍक्सिडेंट झाला किंवा एखादा माल पावसाने भिजला किंवा इतर काही प्रॉब्लेम आला तर त्या मालाचा विमा उतरवलेला असतो. तर मग ही जी कंडिशन आहे इन्शुरन्सची किंवा ट्रान्सपोर्टची किंवा मालचा जो चढ आणि उतार आहे, म्हणजे कच्चा माल लोड करणे आणि तो उतरवणे, लोडिंग अँड अनलोडिंग चार्जेस, तर हे कोण पेड करणार, तर अशा टर्म्स आणि कंडिशन्स ज्या आहेत त्या पाहून त्यानुसार जो आपल्याला सुटेबल सप्लायर असेल तो आपण निवडतो. मग पुढचं जे फंक्शन आहे ते आहे सिलेक्शन ऑफ सप्लायर. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे इश्यू ऑफ परचेस ऑर्डर. इश्यू ऑफ परचेस ऑर्डर म्हणजे आपण एकदा पुरवठादार निवडला, कोणाकडनं माल आपल्याला खरेदी करायचा आहे, त्यानंतर ऑर्डर इश्यू केली जाते, त्याला आदेश नोंदवला जातो, खरेदीचा आदेश असं म्हणतात. आफ्टर सिलेक्टिंग सप्लायर, परचेस मॅनेजर प्रिपेअर अ परचेस ऑर्डर अँड प्लेस इट टू सिलेक्टेड सप्लायर. परचेस मॅनेजर एक परचेस ऑर्डर तयार करतो आणि तो जो सिलेक्ट केलेला सप्लायर असेल त्याच्याकडे पाठवतो. एकदा परचेस ऑर्डर दिली की त्यानंतर जो आपला सप्लायर असेल तो आपल्याला माल पाठवतो आणि माल पाठवल्यानंतर आपण तो माल आपल्या परचेस ऑर्डर प्रमाणे आहे की नाही ते चेक करून घेतो. म्हणून पुढचं कार्य आहे व्हेरिफिकेशन ऑफ क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ मटेरियल रिसिव्ह. जे मटेरियल आलेलं आहे ते आपण सांगितलेल्या क्वांटिटीमध्ये आणि सांगितलेल्या क्वालिटीमध्ये आलेलं आहे का हे चेक केलं जातं. जनरली जो स्टोअर कीपर असतो तर त्याच्याकडे परचेस ऑर्डरची एक प्रत असते, तर तो माल गोडाऊन मध्ये ठेवून घेताना मालाची क्वांटिटी चेक करतो, म्हणजे नगांची संख्या जी असेल ती चेक करतो. पण क्वालिटी चेक करण्यासाठी स्पेशल इन्स्पेक्टर नेमलेला असतो. तो स्पेशल इन्स्पेक्टर ज्याच्याबद्दल क्वालिटी बद्दल माहिती असते तो त्या मालाची क्वालिटी चेक करतो. जनरली स्टोअर कीपर फक्त क्वांटिटी चेक करून घेतो आणि क्वालिटी चेक करायची असेल तर त्यासाठी मटेरियलचं इन्स्पेक्शन होतं. त्यासाठी ज्याला मालाबद्दल माहिती आहे, गुणवत्तेबद्दल माहिती आहे, ज्याला नॉलेज आहे असा इन्स्पेक्टर नेमलेला असतो आणि तो त्या मालाची क्वालिटी चेक करून घेतो. आणि लास्ट आहे अप्रूव्हिंग इनव्हॉइस. एकदा माल आपल्याकडे आला की माल आल्यानंतर माल आपण दिलेल्या ऑर्डर प्रमाणे आहे की नाही हे चेक झाल्यानंतर इनव्हॉइस व्हेरीफाय केलं जातं आणि हे इनव्हॉइस अकाउंट डिपार्टमेंटकडे पाठवलं जातं फॉर पेमेंट. पैसे देण्यासाठी अकाउंट डिपार्टमेंटकडे पाठवलं जातं. आता अकाउंट डिपार्टमेंटकडे पाठवल्यानंतर अकाउंट डिपार्टमेंट काय करतं, तर ज्याच्याकडनं आपण माल खरेदी केलेला आहे त्याला पैसे पेड करून टाकतं. पैसे पेड केल्यानंतर तिथे अकाउंट डिपार्टमेंटचं काम थांबतं, पण आपल्याला त्याचे एक रेकॉर्ड ठेवावं लागतं. म्हणून परचेस डिपार्टमेंटचं पुढचं फंक्शन आहे मेंटेनन्स ऑफ प्रॉपर रेकॉर्ड.
keeping up-to-date information about the best market, best season, new and improved material, etc. It is also function of purchase department. Purchase departmentनी रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे की कोणतं मार्केट चांगलं आहे, कोणता सीझन चांगला आहे की ज्या सीझनला आपण जर कच्चा माल खरेदी केला तर तो आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये मिळेल किंवा बाजारपेठेमध्ये आपण वापरत असलेल्या मालाला पर्यायी किंवा त्यापेक्षा आणखी चांगला माल उपलब्ध आहे का, त्यासाठी एक अप टू डेट इन्फॉर्मेशन मेंटेन केली पाहिजे. ते सुद्धा परचेस डिपार्टमेंटचं फंक्शन आहे. आणि लास्ट फंक्शन आहे कोऑर्डिनेशन विथ अदर डिपार्टमेंट. परचेस डिपार्टमेंटनी इतर डिपार्टमेंट बरोबर कोऑर्डिनेशन ठेवलं पाहिजे. फॉर स्मूथ फंक्शनिंग परचेस डिपार्टमेंट मस्ट बी कोऑर्डिनेट विथ स्टोअर, अकाउंट अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. इतर जे डिपार्टमेंट असतात त्यांच्या बरोबर कोऑर्डिनेशन ठेवलं पाहिजे म्हणजे त्यांचं काम व्यवस्थित चालतं. हे होते फंक्शन ऑफ परचेस डिपार्टमेंट.